दोन चार शब्द विचारू का तुम्हाला? कोण बोलू शकते? बरं, आज कशाचा दिवस आहे? 25 डिसेंबर आहे. काय आहे आज? 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामध्ये जी जातीय व्यवस्था वावरत होती त्या जातीय व्यवस्थेची कायदेसंहिता असलेल्या मनुस्मृती ग्रंथाच्या जाहीर दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच दिवशी 1927 रोजी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 27 वर्षापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्त्री मुक्ती दिन परिषद ह्या मोठ्या उपक्रमाचा एक वारसा चालवत आहेत आणि त्याच अनुषंगाने ह्या वर्षाची स्त्री मुक्ती दिन परिषद नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली. बरं, मनुस्मृतीमध्ये असे काय नियम होते जेणेकरून त्या बाबासाहेबांनी त्याला जाळलं होतं? स्त्रियांसाठी स्त्री ही पूर्वीच्या काळामध्ये चूल आणि मूलपर्यंत सीमित होती. त्याचबरोबर स्त्रियांसाठी असे नियम मनुस्मृतीमध्ये लिहिले होते जे आपण जाहीररित्या व्यक्तसुद्धा करू शकत नाही. आणि अशा एका जुलमी ग्रंथाला सोप्या शब्दात सांगा, शिकू शकत होती का? नाही, स्त्रियांना शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता. कपडे फॅशन करू शकत होती? नाही, काहीच नाही. जीन्स घालू शकत होती? नाही, काहीच नाही. स्त्री आणि अस्पृश्य वकील बनू शकत होती? काहीच नाही. डॉक्टर बनू शकत होती? नाही. बरं, मग हे सगळं बनू शकून राहिली आता. संविधान लागू झालं तेव्हापासून बनू शकून राहिली. तर त्या कारणानं मनुस्मृती फायद्याची आहे की संविधान फायद्याचं आहे? संविधान फायद्याचं आहे. संविधान फायद्याचं आहे ना. मग आता ओबीसी समाजाच्या म्हणा किंवा हिंदू धर्माच्या काही स्त्रिया असा म्हणतात की बा संविधान हटलं पाहिजे आणि मनुस्मृती लागू झाली पाहिजे. तर लागू झाली पाहिजे चुकीचं आहे. मग जर मनुस्मृती लागू झाली तर त्या फॅशन करू शकतील? शिकू शकतील? डॉक्टर बनू शकतील? वकील बनू शकतील? देशाची राष्ट्रपती कोण आहे? स्त्री आहे, द्रौपदी मुर्मू. जर संविधान नसतं तर राष्ट्रपती स्त्री असती? कुठलीही असो, कुठल्याही जाती धर्माची असो, संविधान फक्त SC साठीच लिहिलेलं आहे का? कोणत्या धर्मासाठी लिहिलेलं आहे? कोणत्या जातीसाठी? ब्राह्मणासाठी लिहिलं आहे ना? राजपूतासाठी, महारासाठी, मागासाठी, सगळ्यासाठी लिहिलेलं आहे. हा बरोबर आहे ना? बरं, शिवाजी महाराजाचा कोणता अपमान झाला होता? बाबासाहेबांनी त्याचा बदला घेतला सर मनुस्मृती जाळून? राज्याभिषेक नाकारण्यात आलेला होता. राज्याभिषेक कोणी नाकारला होता? ब्राह्मणांनी. गागा भट्ट ब्राह्मणांनी नाकारलेला होता. का बरं नाकारला होता? शिवाजी महाराज तर खूप मोठे राज्य होते. ब्राह्मणांचं असं मत होतं की शिवाजी महाराज हे वर्णव्यवस्थेनुसार शूद्र आहेत आणि एखादा शूद्र व्यक्ती हा राजा बनू शकत नाही, म्हणूनच त्यांनी त्यांचा राज्याभिषेक. पण ते तर लढाऊ होते ना, राज्य होते. जर कर्तृत्वानुसार महान व्यक्ती असेल तर तो राज्य होते. हीच बाब आजच्या ओबीसी समाजाला सुद्धा लक्षात आणणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मनुस्मृतीनुसार ओबीसी धर्म हा ओबीसीचे लोक सुद्धा शूद्र आहेत? शूद्र होते, जे स्वतःला काय समजतात? आज ब्राह्मण समजतात है ना, खूप महान समजतात. तर तुमच्या अंदाजानुसार जर BJPनं संविधान बदलवलं आणि मनुस्मृती लागू झाली आणि त्या टायमात ज्या वेळेस स्त्रियांना जाळण्यात येत होतं पतीबरोबर, पती मेला तर सती जात होती, तर समजा संविधान बदललं आणि मनुस्मृती लागू झाली तर ज्या ओबीसीच्या म्हणा किंवा इतर जातीच्या कोणत्याही म्हणा त्याला पण ज्या संविधानाचा विरोध करते आणि मनुस्मृतीला स्वीकार करतो म्हणते त्यांना पण मरावं लागेल ना? मरू शकतील का? तुमचं एखाद्या आता चला ठीक आहे, आपण मनुस्मृतीचा विरोध करतो आणि संविधान आपल्याला प्रिय आहे, संविधान वाचलंच पाहिजे, याच्यासाठी तुम्ही कस्तुरचंद पार्कवर आले. पण जे संविधानाचा विरोध करून राहिले, ज्या पण बाया करत असन, ज्या पण जाती धर्माच्या करत असन, त्या बाया त्यांनी आपलं बोट जाळून दाखवा बरा. बोट तरी जाळून दाखवा म्हणा, असं दिव्याच्या समोर ठेवून 1 तास तरी ठेवून दाखवा म्हणा. जाळू शकाल का? जर बोट नाही जाळू शकत तर त्या स्वतः त्या सुडीवर जाऊन मरण का? मनुस्मृती लागू झाली तर त्याला पेटा लागेल ना भावा, धक्का मारा लागेल. धक्का आहे ना पहिले. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की पहिले धक्का पण मारत होते. काय करत होते जेव्हा सुडीवर बाई जर चला ठीक आहे तिला नाही मरायचं आहे, एखाद्या बाईला नाही मरायचं आहे, सुडीवर नाही जायचं आहे, मनुस्मृतीनुसार मारण्यातच येत होतं बाईले.
पण तिला जायचंच नाही तर मग काय करत होते? हा? सगळे लोक तिला पकडून न्यायचे ना, सगळे लोक पकडून न्यायचे ना. जबरदस्तीने दाखवत होते. एवढी भयानक कायदा व्यवस्था होती मनुस्मृतीमध्ये. होती ना. तरी पण बाया आताच्या ज्या बाया आहे, नवीन नवीन ज्या शिकल्या सवरलेल्या पोरी आहे, त्या मनुस्मृती लागू झाली पाहिजे म्हणते. त्यांना शोक कशाला भरण्याचा, हा? त्यांना शोक कशाला भरण्याचा. मग त्यांच्यासाठी लागू होऊ द्या, काही हरकत नाही. काही हरकत नाही. आहे का नाही? फक्त जे आपल्याला प्रिय नाही ना मनुस्मृती, आपल्यासाठी काय पाहिजे? काय पाहिजे? पाहिजे ना मनुस्मृती जाडलीच पाहिजे. संविधान जिंदाबाद राहील. का पाहिजे? संविधान जिंदाबाद, मनुस्मृती मुर्दाबाद. मनुस्मृती मुर्दाबाद. चला, तुम्ही कुठून आले? कोणत्या एरियातून आले? भंडारा जिल्हा आहे ना. चला, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. धन्यवाद भाऊ. बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडाराच्या, वंचित बहुजन युवा आघाडीच्या. चला, धन्यवाद भाऊ.